तर बघा आपण स्क्वेअरवाला चॅप्टर पाहिला होता, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट 8व्या नंबरच्या, बरोबर 8वीच्या NMMS साठी आणि स्कॉलरशिपसाठी दोन्ही परीक्षांसाठी कामाच्या आहे. तसेच समोर जेवढ्या पण कॉम्पिटेटिव्ह परीक्षा द्याल त्या सगळ्या परीक्षांसाठी कामाच्या आहे. ओके. तर काल आपण कन्सेप्ट पाहिला की स्क्वेअर कसा असते, स्क्वेअर रूट कसा असते, क्यूब कसा असते आणि क्यूब रूट. तुम्हाला पाठांतर करायला सांगितले होते. कितीपर्यंत केल्या? 20 पर्यंत केल्या सगळ्यांनी? पक्का? सांग बरे भाऊ. 19चा स्क्वेअर. डोळे नको मिचकवू. 19चा स्क्वेअर 3000 कोटी आला बे अगऱ्या. हां 3 पासून सुरुवात होते. हां साकुरे 361. गुड शाबाश. 18चा स्क्वेअर. हां अंशुल. अबे 18चा स्क्वेअर अगऱ्या. 18. हां मुटकुरे 324. 5चा क्यूब बांडेबुचे 125 आहे ना. मजा. तर असे एका वेळेस पाठांतर होत नसतील तर बढिया छानपैकी कागदावर लिहायचं आणि मी सांगितलं तिथं काय करायचं. ठीक है. एक टाइम पे 2 काम, अपलोडिंग डाउनलोडिंग. अरे ठीक है, अरे ठीक है. अबे चिपका सकते हैं ना लोग, न्यूज़पेपर पढ़ सकते हैं वहाँ पे, तो अपन पढ़ाई नहीं कर सकते. टेबल स्क्वेअर क्यूब कसोट्या मस्त छानपैकी लिहायच्या, फेविकॉल लावायचा, जावाच्या मस्तनं चिपकवून ठेवून देवाच्या आणि वाचायच्या दररोज. जसा दररोज जनगण मन म्हणता, अरे म्हणता तर पाठांतर झाला की नाही. दररोज भारत माझा देश आहे म्हणता, पाठांतर झाला की नाही. अरे हो की नाही. मोबाईल नंबर तुमचा झाला की नाही. तसाच आहे. दररोज ज़्यादा इकडं डाउनलोडिंग सुरू, इकडं अपलोडिंग. अरे ठीक है बाबू, कर लेंगे. तो कौन कौन चिपकाएंगा आज फिर घर पे जाके? कोईच नहीं. जो डर गया वो गया. डरते हो बे तुम लोग. वे अच्छी बात के लिए क्या डरना है. पाठांतर करून ठेवा, तुमच्याच एक्झामसाठी कामाचे आहेत. ठीक आहे. बघा तर काही ट्रिकसुद्धा आहेत, 1-2 तशा भरपूर ट्रिक आहेत, पण तेवढ्या जास्त ट्रिक डोक्यामध्ये ठेवून डोक्याचा कचरा करण्यात काही मतलब. ठीक आहे. कामाच्या 1-2 ट्रिक लक्षात ठेवायच्या, कारण एक्झाममध्ये प्रेशर एवढा राहते की त्या प्रेशरमध्ये काही आठवत नाही. कळलं. तर स्क्वेअर काढायची पद्धतमध्ये जसा मला आता काढायचा आहे बघा. हा फॉर्म्युला तर तुम्हाला माहीतच असेल. a + b चा होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. अगदी तसाच आपला एखादा आपण लावायचा. ठीक आहे. बघा जसा 69 आहे, 69च्या मला काय काढायचं आहे. आता याच फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग आपली ट्रिक आहे थोडीशी. इथं a राहील, इथं b राहील आणि हा स्क्वेअर आणि a स्क्वेअर, त्यानंतर ट्वाईस ab, त्यानंतर b स्क्वेअर. या प्रकारे. ठीक आहे. बघा एकाला पकडायचा a, एकाला पकडायचा b. 69चा स्क्वेअर काढायचा आहे. तर पहिले अशा 2 लाईन मारून टाका. इकडे लिहायचा 6चा स्क्वेअर किती याला, आणि इकडे लिहायचा 9चा स्क्वेअर किती आहे, 81 आहे. आणि मधात काय लिहायचं तर या दोघांचा गुणाकार पहिले करा ab. या दोघांचा गुणाकार म्हणजे ab. 9 6 जा. अरे हा या 2ab म्हणजे काय आहे, 2 × a × b. तर 9 6 जा 54, 9 × 54 आणि 54च्या कराचा डबल. आता डबल करणे म्हणजे 2 मल्टिप्लाय करणे, आणि 2 मल्टिप्लाय करण्यापेक्षा डायरेक्ट डबल केलेला परवडते. हा ना. 54 × 2 असं करण्यापेक्षा डायरेक्ट डबल करा. कसं 54चा डबल करायचा पहिले 50चा डबल करा. शून्यवाल्या संख्येच्या पहिले डबल करता येते आपल्याला, बरोबर. आणि त्यानंतर 4चा डबल करा. 108 मांडून टाकायचं. 108
झालं. आता काय करायचं, हा 1 घेऊन घ्या, हा 8 इकडे मिळवा. 108 मध्ये किती झाले, 116चे 11 कॅरी समोर. आता जोडून घ्या. आला, अरे आला का, आहे का नाही आहे तेवढा आहे. देन दुसरा एखादा नंबर घेऊन, जसा जो तुम्हाला माहीत आहे. सपोज 17चा माहीत आहे. आता 17च्या ते यानं बी काढू शकतो सर. साधी गुणाकार पण करू शकता तुम्ही, 17 गुणिले 17 असा पण करू शकता. 17च्या टेबल येते तुम्हाला. पण मी म्हटलं की बा 87च्या काढा, तर मग 87 गुणिला 87 करण्यापेक्षा फट्ट अशा 2 लाईनी मारायच्या. मारला. 8चा स्क्वेअर 64, 7चा स्क्वेअर 49, 7 8 56, 56च्या डबल झाले 100, येथून आले 9, 4 इकडे झाले ते 112 न 4 116, 16 नाही 112 न 4 116चा 8चे आले 11, इकडे झाले 5, इकडे झाले 6. झाला सर स्क्वेअर. समजलं का, कसा गेलो समजलं का. हां की अजून एक एक्झाम्पल सांगून देऊ अजून. अरे सांगून देऊ अजून, रडता ना मग तुम्ही. 97च्या काढून बघा. 9चा स्क्वेअर 81, 7चा स्क्वेअर 49, 9 7 63. तर 63च्या डबल करायच्या. पहिले 60च्या डबल 120, 3च्या डबल, तर टोटल किती झाले 126 झाले. येथून आले 9, हे 4 इकडे मिळवला ते 130 झाले, इकडं 13 आले. 126 न 4 रे, आणि 13चे हे 4 न हे 9. आला, अरे आला का, समजला की नाही पक्का. बघा. पण 3 अंकी संख्या आली तर काय कराल. सपोज 3 अंकी संख्या आली, सपोज म्हणते 21 214चा स्क्वेअर. आता कसं काढाल, ते याला पकडायचं ये सामोरच्याला, याला काय पकडायचा आणि याला काय पकडायचा. 2 रेषा पुन्हा आपल्या. पहिले ए स्क्वेअर लिहायचा, म्हणजे 21चा स्क्वेअर 441. अरे आहे का. मग 4चा स्क्वेअर 16 आणि 21 गुणिले 4 84 ना 84. 21 गुणिले 4 84, 84च्या डबल. 8 ना 8 16 म्हणजे 160, आणि 4च्या डबल म्हणजे 160. जमलं. येथून घ्यायचे 6, इकडे 1, तर किती झाला असता 169 झाला असता. इकडे गेले असते 16, ते झाले असते 7, हे झाले असते 5 ने हे झाले असते 4. झाला सर, समजलं का. हां पण सर अगर मोठा नंबर येईल तर काय कराल. फॉर एक्झाम्पल 64चा स्क्वेअर म्हणजे 647चा स्क्वेअर काढायचा. आता आहे उपाय, काही नाही. पहिले 64च्या कोपच्यामध्ये काढून टाका रपकन. 36, 4चा स्क्वेअर 16, 6 24, 24चे दुने 48, 6 हा इथं 9 न हा 4 इकडं 40. म्हणजे या 64चा स्क्वेअर तुम्हाला माहीत झाला. याले पकडा ये, याले पकडा बरोबर. हां इथं काल इथून एचा स्क्वेअर म्हणजे 64चा स्क्वेअर किती आहे. अरे बरोबर. इकडे 7चा स्क्वेअर किती आहे. इकडे दोघांच्या इंटू करायचा आहे. 7 28, 7 आले 2, 7 सकम 42 न 2. अरे 42 न 2. आता 448च्या करायचा आहे डबल बरोबर. 400च्या डबल 800, 40च्या डबल 80, 880 झाले. 8च्या डबल
त्याच्यामध्ये पहिले 10 मिळवा. 890, 880 झाले होते. 890 मग 6 मिळवा. 896 झाला. हा का आला इथं? या दोघांचा गुणाकार आणि त्याचा डबल. ठीक आहे. हां चलो 9 हे 4 इकडे मिळवला तर 900 झाले. अरे हे 4 इकडे मिळवला तर का झाले? 900 आणि इकडे किती आले? 6 9 9 18 हा चालला 1 न हे 4. 647चा स्क्वेअर चाहे तर तुम्ही आपल्या मेथडनं काढून पाहू शकता. आपली मेथड म्हणजे काय? तर गुणाकार. 647 गुणिला 600 करून पहा. कोणाचा गुणाकार फास्ट आहे? 418 609 येते का? तर पहा. येते तेवढा. कोणाचा लवकर झाला? माझ्या लवकर झाला. आप वर्त करते पहिले माझ्या झाला. चल आता हा 971च्या काळाचा आहे. चला तुम्ही आपल्या मेथडनं काढा, मी आपल्या मेथडनं काढतो. ठीक आहे. 97चा स्क्वेअर 9409 97 इकडे 1 आणि 97 1 97 97चा डबल 9चा डबल 180 180 आणि 7चा डबल 14 194 1 4 न हे 19 9 9 18 हा चालला 1 न हे 2 आमचाही झाला. कोणाचा आला पहिले? माया आला का एवढा? पहिले तर माया आला ना, मी मग असेच लिहून ठेवलो. अरे तुमच्या पहिले केलं बाबा तर कळली मेथड. गुणाकार करण्यापेक्षा या प्रकारे केलं तर लवकर होऊ शकते, पण प्रॅक्टिस लागल. मी माझ्या सांगणं काम होता. तुम्हाला वाटत असेल तर वापरा, नाही तर आपली गुणाकारवाली चालू ठेवा. गोटू का मावसा गोटल्याच पाहिजे. ठीक है. चलो देखो अभी ध्यान दो. आता काय म्हणते? स्क्वेअर ऑफ अ नंबर ज्याच्या एंडमध्ये काय आहे? ज्याच्या एंडमध्ये काय आहे? तर असे नंबरचा स्क्वेअर कसा काढायचा? बहुत सोपी पद्धत सांगतो. ज्याच्या शेवटी 5 दिसला त्याच्या स्क्वेअर काढणं बहुत सोपी आहे. सपोज म्हटलं 35चा स्क्वेअर काढा, तर काय करायचं? या 5चा स्क्वेअर पहिलेच लिहून टाकायच्या एंडमध्ये. लिहिला 25. आता या 3च्या समोरची एक संख्या तिचा गुणाकार करायचा. झाला 35चा स्क्वेअर तयार. झाला 35चा स्क्वेअर. जमलं का की नाही जमलं? असा काऊन लढल्यासारखा पाहिजेस. 95चा स्क्वेअर काढा रे काढा. तिकडं 25 9च्या समोरची संख्या 10 10 9 90. चला घ्या सर खचण्याने. जास्त काही मचमच करू नका. अरे ठीक आहे की नाही? ठीक आहे. चालेल की नाही चालेल? सर 115चा काढून दाखवा बरं. ठीक आहे ना. तर 25च्या 5चा स्क्वेअर 11च्या समोरची संख्या 12 12 गुणिले 10 120
आणि 12 गुणिले 1 12 120 आणि 12 100 घ्या फटण्यानी बरोबर. तर सिंपल आहे की नाही आहे. 5 वाला स्क्वेअर काढणं इझी आहे बरोबर. आता आपण पाहू स्क्वेअर रूट टेक्निक. स्क्वेअर रूट कसा काढायचा. तर त्यासाठी मला 5 पोरं चांगले ज्यांच्या गणित चांगलं आहे असेवाले पोरं उभे व्हा. हां ते मगाशी बहुत हातवर तर करत होत्या दोघे जणी उभे व्हा बरं. अंशुल उभा हो. अजून कोणाला गुणाकार करता येते चांगला. हां आस्था उभी हो. उभी हो. कनोजे उभा हो. 5 एक्झाम्पल तुम्हाला सांगायचे आहेत. आपल्या मनात एक कोणती बी संख्या घ्या 2 अंकी. तुम्ही दोघं 2 अंकी घ्या ठीक आहे. आणि तिच्या स्क्वेअर काढा. तिच्या काय काढा ते संख्या मला सांगू नका. तो स्क्वेअर काढलेला सांगाल. ते कोणाचा स्क्वेअर रूट होतो मी सांगेन. अरे कळलं. अरे कळलं. 2 अंकी तुम्ही घ्या 3 अंकी तुम्ही घ्या ठीक आहे. 3 अंकी संख्या घ्या त्याचा स्क्वेअर काढा आणि काढलेला स्क्वेअर सांगा मला. पण तो कोणाचा स्क्वेअर आहे सांगाचा. अरे कळलं. अरे कळलं. हां चलो चालू हो जाओ. आपण आता काढूया स्क्वेअर रूट. चेक करने में तो बरोबर करते का था. इच्छा आहे ती नंबर सांगावची. कोणाचा नंबर सांगते. गुणाकार चेक करा ते बरोबर करतात का. तर आजूबाजूचे पायात राहा नाही तर कराल गडबड. गुणाकारच कर इथे स्क्वेअरच गलत सांगाल ना म्हणाल का त्याच्या रूट तुम्ही गलत काढल्या. असं व्हायला नाही पाहिजे. एवढा वेळ लागते का रे रोज. हां सांग. हां हां 3700 गुणाकार अजून एक वेळा चेक करून घे. हां दुसरी वाली बकरी पोरगी 96,08,000 96,08,200 हो बरोबर आहे का. हा एवढा लमचे पगले. हाँ 9,08,000 आहे का. असेच सांगा ना का 968 पुरी लाई लाई लल्ला आहेस तू. झाला बरोबर आहे का चेक कर. हां तू सांग रे गडी. हां अबे एक एक सिंगल नंबर सांग. अबे सिंगल नंबर 913 ओके. हां तुम्ही सांगा 2 डिजिट वाला. तू बहिरा आहेस का रे त्याला आता सांगितलं ना मी. हां 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 25 हा 75चा आम्ही बसल्या बसल्या सांगून. ओ मावशी 5 नको घेऊ शेवटी. तो 5 वाला कोणाला ओळखता येते. हा कोणाला ओळखता येते. 25चा आला 5 ना. हा कोणत्या 2 संख्येचा गुणाकार आहे. ओ माय गॉड. 7-8 56 तर लहानवाली घेऊन घ्यायची. दुसरा घे नंबर. दुसरा घे बंगू 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 उसको सांगू. चलो
तर सपोज पहिले आता आपण पहिले पाहू या 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर रूट कसा काढायचा आहे. ठीक आहे. एवढा वेळ सांग, तू सांग. 9604 ना कोणाला येते सांगू का? 98चा हो. हा यायला थोडी माहिती. 98चा हो हे का नाही? मग हा चल सांग, घे तू इच्छा आहे तर सांग. 7396. ठीक आहे, चला बसा. लक्ष द्या. आता हे कोणाचे का काढायचे आहेत तर ते पाहून घेऊन. आता हे कोणाचे स्क्वेअर रूट आहेत मला माहिती आहे का? यानं मला सांगितला का? फक्त मला स्क्वेअर सांगितला, पण तरी मी स्क्वेअर रूटपर्यंत जाऊ शकतो. दुसरी पद्धत काय आहे सर? जसं मी म्हटलं की बा इकडे 36 आहे किंवा 1024 आहे, याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा आहे. तर फॅक्टरायझेशन पद्धत आहे काल जे सांगितली. अरे इथे फॅक्टर पाडा 4 तर 4 दुने 8, 2 राहिले 4 पंचे 20, 4 सक 24. मग पुन्हा फॅक्टर पाडा याचे कितीने चालले? 4 ने चालले. तर 4 सक 24 आणि 4 चौ 16. तर हे बघा इथं हा 8चा स्क्वेअर दिसून राहिला आणि हा 4चा स्क्वेअर दिसून राहिला. तर इथून 8 बाहेर पडला असता, इथून 4 तर 8 चौ 32. हा एवढा लंबा तामझाम आहे. आपल्या पद्धतमध्ये एवढा लंबा तामझाम नाही आहे. कसं? लक्ष द्या. काय करायचं? हे 4 पकडायचे पहिले, शेवटचा अंक पकडला. बे लक्ष द्या रे. पहिले शेवटचा अंक पकडला 4. ओके. आणि त्यानंतर एक अंक सोडून सनी दुसरा अंक कोणता आहे? दुसरे उरलेले अंक सगळेच. हा एक अंक सोडा तर उरलेले अंक सगळे घेतला. आता पाहायचा की हा 4 कोणाकोणाच्या स्क्वेअरच्या एंडमध्ये येते. तर त्याच्यासाठी तुम्हाला युनिट डिजिट माहीत पाहिजेत. जसा 2च्या स्क्वेअरमध्ये 4 येत आहे आणि पुन्हा 4 कुठे येते? 8च्या स्क्वेअरमध्ये आखरीचा नंबर काय येते? 4. बघा 12 होता तर 12च्या बी आखरीचा नंबर 4, 18च्या बी आखरीचा नंबर 22 होता 4. अरे आहे. तसंच 3 कुठं 9 कुठं येते? 3च्या स्क्वेअरमध्ये 9 येते आणि 7च्या स्क्वेअरमध्ये 9 येते. तर 13च्या आणि इकडे 17च्या, 23च्या आणि इकडे 27. अरे येत आहे का? तो चालला तिकडे तसाच. मग पाहायचा जसा 6 कुठं येते? 4च्या स्क्वेअरमध्ये येते, 6च्या स्क्वेअरमध्ये येते. तर हे आपल्याला माहीत पाहिजेत. तर हे तर तुम्हाला माहीतच आहेत 1 ते 10 पर्यंत त्यांचंच काम आहे. तर 4 कुठं आला होता सांगा बरं? 2च्या स्क्वेअरमध्ये आणि ते हे दोन्ही नंबर मी लिहून घेतले. म्हणजे आखरीच्या डिजिट या 2 पैकी एक जण येणार. बरोबर की नाही? अरे त्याच्याच तर एंडमध्ये आला होता ना 4. हां. मग पाहायचा का बा कसा? हा जो 10 आहे हा कोणत्या 2 स्क्वेअरच्या बीचमध्ये आहे? स्क्वेअर नंबरच्या. जसा की 9 हा स्क्वेअर नंबर आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा स्क्वेअर नंबर कोणता आहे? 10चा. अरे सांगा. 9च्या नंतर कोणता स्क्वेअर नंबर आहे? हा 3चा स्क्वेअर आहे. अरे 3चा स्क्वेअर आहे. तर 4चा स्क्वेअर म्हणजे 9 आणि 16च्या बीचमध्ये आहे. अरे 9 आणि 16च्या बीचमध्ये आहे. हा कोणाच्या सगळ्यात जवळ आहे? हा लक्ष द्या. पहिले सर्वप्रथम काय करायचं? तर या दोघांपैकी 3 आणि 4 पैकी पहिले एक घेऊन घ्यायचा. कोण? लहानवाला. हा लहानवाला नंबर घेऊन घेतला सुरुवातीचा. आता राहिला मागचा नंबर कोणता येईल? मागचा नंबर कोणता? तर मग काय करायचं? कोणाच्या जवळ आहे पहा. लहानवाल्याच्या जवळ आहे का मोठ्यावाल्याच्या जवळ आहे? हा 10 लहानवाल्याच्या जवळ आहे. तर या दोघांपैकी लहानवाला कोणता आहे?
तर या दोनले उचलायचा आणि इथं मांडून द्यायचा. आला 32. इथे बी आला होता. काय केलं मी ना, पहिले हा 4 कुठं कुठं आला तो पाहिलो. 2 आणि 8 मध्ये आला होता. अरे लक्ष आहे. त्यानंतर पाहिलो की हा जो 1 नंबर सोडून जो उरलेला अंक आहे 10, हा कोणत्या स्क्वेअरच्या बीच मध्ये, तर हा 9 आणि 16च्या बीच मध्ये मिळाला मला. तर 9 कोणाचा स्क्वेअर होता आणि 16 कोणाचा स्क्वेअर होता. तर येथून पहिले लहानवाला उचलून टाका. हा नाही, लहानवाला उचलून टाका म्हणजे 3 ठेवलो तिथं. मग पाहिलो की कोणाच्या जास्त जवळचा रिलेटिव्ह आहे. कोणाच्या जास्त जवळ आहे, 3 वाल्याच्या की 4 वाल्याच्या. अबे लहानवाल्याच्या की मोठ्या वाल्याच्या. तर येथून बी कोणता उचलाल, कारण लहानवाल्याच्या जवळ. समजलं. बघू आता इथे बघू म्हणजे तुम्हाला समजेल. बघा. अरे नंबर बी गॅप झाला. हे भगवान. चलो सगळ्यात पहिले की हा 1. हा 1 कोणाकोणाच्या स्क्वेअर मध्ये येते. चला सांगा बरं. सगळ्यात पहिले तर 1च्या स्क्वेअर मध्ये 1च येते. अजून कोणाच्या स्क्वेअर मध्ये येते आखरीचा नंबर 9. या दोनपैकी एक आखरीचा नंबर आहे, बरोबर की नाही. हा मग याले 16 राहिला कोण, तर हा 47 कोणत्या 2 स्क्वेअरच्या बीच मध्ये येते पहा बरं. 36 आणि इकडे 7चा स्क्वेअर 40 बरोबर. तर 36 कोणाचा स्क्वेअर होता बे, आणि हा. तर येथून कोणता वाला घेऊ पहिले या दोनपैकी, म्हणजे पहिला डिजिट 6 आहे, बरोबर की नाही. आहे. अरे आहे. मग राहिला या दोघांपैकी एक फिक्स करायचं आहे. कोणासोबत सेटिंग लावून, कोणाच्या जवळ आहे पा. याच्या जवळ आहे का याच्या जवळ आहे. 49च्या जवळ आहे, मोठ्याच्या जवळ आहे. तर येथून बी कोणता येईल भाऊ, बरोबर आहे का नाही. आहे सिंपल तरी का. अरे आहे का. पण आपल्याला का माहीत पाहिजे, स्क्वेअर माहीत पाहिजे तेवढे. तेथपर्यंतचे स्क्वेअर आपल्याला माहीत पाहिजे. आता हे लहान लहान आहेत तर ठीक आहे. त्याच्या वेळेस मग तुम्हाला बी हा कोणाच्या स्क्वेअरच्या बीचमध्ये येते असे कराल मग, आहे का नाही. पाहू त्यांच्या बी जुगाड करू आपण काहीतरी. चलो इधर देखो 6. तुम्हाला एवढे मोठे येणार नाही, एवढे मोठाले येणार. चलो 6 कोणाकोणाच्या स्क्वेअर मध्ये येते 4 आणि 73 64 8चा स्क्वेअर 9चा स्क्वेअर. अरे 8च्या स्क्वेअर न 9च्या स्क्वेअरच्या बीच मध्ये येत आहे का नाही. तर इथून 8 तर आपला फिक्स झाला गडी. 8 गडी फिक्स झाला अवनी नाही. आणि दुसरा या दोनपैकी एक राहणार आहे. कोणता, तर कोणाच्या जवळ आहे हा 73. फरक काढा. येथे 9चा फरक आहे, याच्यात याच्यात कितीचा फरक आहे, आणि इथं 8चा फरक आहे. म्हणजे जवळचा कोण, 81 जवळचा होय, म्हणजे मोठावाला. तर येथून बी कोणता घ्याल, आहे का 86चा स्क्वेअर आहे का. समजलं का कसा पोहोचलो स्क्वेअर रूट पर्यंत. मग आता आहेत मोठेवाले नंबर, आहे का नाही. तर आता मी काय करतो, इथं जागा नाही होणार, कंजस्टेड जागा होणार. यांना उचलतो आणि तिकडे कोपच्यात घेऊन चालतो. आप शिववाली कोण रे. हां चलो लक्ष द्या. आता यांच्या काढायचं आहे स्क्वेअर रूट, बरोबर. सगळ्यात पहिले या 9ले पकडला आपण. पण 9 कोणाकोणाच्या याच्यामध्ये येते, 3च्या स्क्वेअरमध्ये येते आणि
बरोबर. एकच आकडा सोडायचा, एकच. राहिला काय 60. आता हा कोणाच्या स्क्वेअरच्या बीचमध्ये येते. आता तेथपर्यंत कसा पोहोचायचा सर, येथपर्यंत कसा पोहोचायचा. तर येथपर्यंत नाही पोहोचताय, येथपर्यंत तर पोहोचता येते. जसा की 64,000 आपला 6400. हा कोणाचा असेल, 80चा स्क्वेअर असेल. अरे असेल. आणि त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणते हा. तर मग 79चा किंवा 75चा काढून पाहतो. 75चा स्क्वेअर काय झाला असता, 7×8 आणि हा 25. तर 5625 पेक्षा मोठा दिसून राहिला. अरे दिसून राहिला. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे हा 75 न 80च्या बीचमध्ये कोठीतरी लपलेला आहे. कोणाच्या तरी असेल ना. तर 75 पेक्षा थोडासा सामोर वाढून आता कोण 76. 76चा स्क्वेअर काढा फटाकसे इकडं. 36 आणि 7 सकम 42. 42च्या डबल आहे का नाही. मग 77चा काढा फटाकसे. 49. 7 7 49च्या डबल 90. 9 आणि हे 102 झाले असते. अरे अजून नाही भेटला काल. हाँ देखो अभी मिल गया अभी पास में आ गया है देखो. म्हणजे 77 न 78च्या बीच मधला असेल हा. पहा बरं आता 78चा काढा फटाकसे. 49 7 8 56. 56च्या डबल 100 आणि 8चा स्क्वेअर. ते इथं 4 आले, हे 6 इकडे म्हणजे 118 झाले. भेटला. ठीक आहे. हा आहे 6084 आणि त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे 592. बरोबर. अरे बरोबर का. तर हा कोणाचा स्क्वेअर होता. हा 78चा स्क्वेअर. ना हा कोणाचा होता 77चा स्क्वेअर. म्हणजे पहिले 2 नंबर तर 77 आहेत बाई. बरोबर का नाही. आता राहिला आखरीचा. अरे आता राहिला आखरीचा. तर आखरीपैकी 2 पैकी 1 येणार आहे. कोणाच्या जवळचा रिश्तेदार दिसून राहिला. याच्या जवळचा रिश्तेदार दिसून राहिला. बरोबर आहे. तर इथून मोठावाला हो का पोहोचला. पण तामजाम. तर तुम्हाला एवढे मोठाले विचारणार नाही. तुम्हाला 2 डिजिटपर्यंत कामात पडते ते ट्रिक. ठीक आहे. असं डायरेक्टली स्क्वेअर रूट विचारत नाही पण येऊ शकते एखादा. कळलं. तर हा एवढा मोठा तामजाम करावा लागला. ओके चलो अभी फिर से 6 4 आणि 6. हा नंबर सोडा 91 39. तर आता इथं 9000 पकडतो थोडासा. 9000 रे. तर 9000 कोणाच्या 9000 कोणाच्या स्क्वेअर मध्ये येऊ शकते. हा कोणाचा स्क्वेअर हो. अरे 90चा स्क्वेअर हो. आणि 100चा स्क्वेअर किती आहे 95चा काढा. 95चा हा 25. 9च्या समोरची संख्या 10. 9 10 आहे. ती याच्यापेक्षा मोठा दिसून राहिला. म्हणजे भाई 95. 95चा स्क्वेअर किती
9 10 90 आणि 25 आणि 96चा काढा आता. ते 81 36 आणि 9 सगळं 54च्या डबल 6 आणि हे 3 11 झाले. 11च्या 1 इकडं 11 झाले 2 9 आला. अरे आला का? म्हणजे हा कोणाच्या बीचमध्ये लपलेला आहे? 95 ना आहे. अरे आहे का? ते येथून कोणता घेतला असता पहिलं? बरोबर. 2 नंबर बरोबर आले. कोण सांगितलं नव्हतं? बरोबर आले. आता राहिला या 2 पैकी 1. अरे 2 पैकी 1 कोणाच्या जवळचा रिश्तेदार दिसून राहिला? 9139 9139 सांगा. येथून येती पाहिला तर जवळजवळ मायनस करून पहा इकडं. आणि इथं कितीचा फरक दिसून राहिला? 25 मायनस करा 39 मधून 114. 114चा फरक इकडे दिसून राहिला जवळजवळ. आणि इकडे 16तून 9 गेले आणि इकडे 10तून 3 गेले. बरोबर का? बरोबर मायनस करा ना तुम्ही. 77 येतात का? अबे 16तून 9 गेले आणि इकडे 20तून 10तून 3 गेले 7 आणि 1तून 1 77च्याच येत आहे ना. आणि याच्या कितीच्या येत होता? जास्त येत होता. अरे बरोबर. तर जवळचा रिश्तेदार कोण आहे? अबे जवळचा रिश्तेदार हाच आहे म्हणजे मोठावाला आहे. ते तुम्ही मोठावाला बरोबर आहे. 956 स्क्वेअर समजलं का? कसं जाता येते की नाही समजलं? तर हा कोण काढेल आता? तुम्ही. म्हणूनच तर 3 विचारलं तुम्ही ना. चलो आता इकडे लक्ष द्या थोडेसे. 50 पर्यंत स्क्वेअर कसे इझिली पाठांतर करू शकता त्याची टेक्निक पाहून घ्या. 20 पर्यंत सगळ्याला येतात. तिथं पण बघा 12 2 न समोर वाढा 14 2 न समोर वाढा. इथं पहिले 2 2चा फरक आहे. नंतर इकडे 3 आणि नंतर इकडे 3चा फरक येतपर्यंत. नंतर इथून 4चा फरक. या तिघांमध्ये 4चा फरक आहे. अरे आहे. इथं 12 वरून 14 2चा 14 वरून 16 2चा. इथं 3चा 16 न 3 19. अरे दिसत आहे तिकडं 3चा 3 आणि 4चे 4 असा येत आहे. पण हा तुम्हाला पाठांतर आहे मला माहीत आहे. 20 पर्यंत सगळ्यांना पाठांतर होऊ शकतात. राहिला 21 22 ते 30. बघा आता इथं कसं करायचं पाठांतर? इकडे 41 दिसला. इकडे पण 41 आहे. इकडे 84. इकडे पण. इकडे 29. इकडे पण. इकडे 76. इकडे पण. बस 4 2 वेळा घ्यायचा. 5 2 वेळा घ्यायचा. 6 2 वेळा घ्यायचा. 7 2 वेळा घ्यायचा. 8 एकच वेळा. 9 एकच. अरे समजलं. देन हे वाली लाईन यावाल्या लाईनमध्ये बघा काय आहे? 9 10 10 10 2 वेळा. 11 12 12 12 पुन्हा 2 वेळा. नाही असं पाठांतर नको. हे पाठांतर करावं लागेल तुम्हाला. हे वाली लाईन सोपी आहे बघा. अजून 16 17 18 19 20 21 22 शून्याचा स्क्वेअर 0 1चा स्क्वेअर 0 1 2चा स्क्वेअर 0 2 0 4 3चा स्क्वेअर 0 4चा स्क्वेअर 16 5चा स्क्वेअर 25 6चा स्क्वेअर 7चा स्क्वेअर 8चा स्क्वेअर आहे. तसंच 90 ते 100 वाली लाईन आहे बघा. 90चा स्क्वेअर किती आहे? 81 वर डबल 0 91चा स्क्वेअर
92चा स्क्वेअर 93, 94, 95, 98, 99 आणि 100चा स्क्वेअर किती आला असता? इथं कितीने वाढते समोर बघा. 91च्या काळा बरं, 95च्या काळाला असता. अरे वाढवा 2-2 न वाढते वाटते शायद. 2-2 न वाढते का? 91च्या काळा स्क्वेअर किती आहे? हा 92चा काढा ना. 92चा 8, 4. हां हे बघा, इकडे 81, इकडे 64, इथं काय येईल? 49, इथं 30, इथं 25, इथं 16, इथं 09, इथं आणि इथं 01 आणि मग 0. ठीक आहे. तर याच्यावरून ओळखायला येते कोण कोणाचा आहे. इकडे अंदरचा नंबर मग तुम्हाला अंदाजी लावा लागेल. इकडे 01 दिसला, 99, 04 दिसला. अरे ठीक आहे, 81 पेक्षा वरचे असतील. इथं 3 न वाढला असेल 87, किंवा 86, इथं 87, असं वाढत गेलेला असेल कदाचित. ठीक आहे. तर तुम्हाला 50 पर्यंत स्क्वेअर थोडेसे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जमले तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे स्क्वेअर रूट काढायला काय होईल? इझी होईल. ठीक आहे. आता पॉईंटवाला बी कन्सेप्ट पाहून झाला. पॉईंटवाल्याच्या स्क्वेअर काढणं सांगितलं ना, सगळेच कन्सेप्ट आता पाहून झाले. ठीक आहे. आता आपण पाहू काय? नमुना प्रश्न.